नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सर्वांच्या आवडीचे असे फटाफट बनून तयार होणारे कुरकुरीत, क्रिस्पी, जाळीदार बेसन पोळी किंवा बेसनाचे धिरडे कसे बनवायचे हे बघणार आहोत. अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता मिनिटात बनून तयार होतात आणि खायलाही अतिशय टेस्टी असे लागतात. झटपट बनून तयार होणारे असल्यामुळे आपण हे टिफिनला देऊ शकतो किंवा तोंडी लावायला अगदी वेळेवर आयत्या वेळेत सुद्धा केले तरी सुद्धा चालू शकतात. आता त्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन लागणार आहे. हे बेसन पीठ गिरणीवर दळून आणलेलंच घ्यायचं आहे. रेडीमेड बाजारात मिळणारं बेसन घ्यायचं नाहीये. आता यामध्ये 3 चमचे मी बारीक रवा टाकून घेतलेला आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला आवडत असेल तर यामध्ये हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालू शकेल. अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकून घेऊया. पाव चमचा हळद सुद्धा टाकायची आहे. हळद टाकून झाली की चवीपुरतं आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आता येथे मी 1 चमचा रोस्ट केलेली कस्तुरी मेथी टाकलेली आहे. आपल्याला जर मेथीचा स्वाद आवडत नसेल तर याऐवजी फ्रेश आपण कोथिंबीर बारीक चॉप करून टाकली तरी सुद्धा चालू शकेल. आता थोडं थोडं करून पाणी टाकून छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पिठातल्या सर्व गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. बेसन पोळी छान अशी जाळीदार होण्यासाठी आपल्याला यामध्ये गठुळ्या राहता कामा नये अशा पद्धतीने सर्व छान मोडून घ्यायचे आहे. आणि पाणी याला भरपूर लागतं त्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं आहे. एकदमच पाणी यामध्ये टाकायचं नाहीये. हे बघा छान असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. आता 2 ते 3 मिनिटासाठी याला रेस्ट देऊन घेऊया आपण. बघा मेथीमुळे छान असा याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. म्हणजे काय होईल, आपण जो रवा टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित असा छान भिजेल यामध्ये. आता बेसन पोळीसाठीच आपलं बॅटर तयार आहे. तवा एका साईडला गरम करायला ठेवायचा आहे. त्यापूर्वी आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून घेऊया, कारण कुरकुरीत बेसन पोळीसाठी आपल्याला बॅटर पातळ असणं फार गरजेचं आहे. आता तवा गरम झाला की थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, आणि थोडं थोडं करून पळीच्या साह्याने आपलं बेसन पोळीचं बॅटर असं सोडून गोल अशी बेसन पोळी तयार करून घ्यायची आहे. आपण बघू शकतात किती छान अशी जाळीदार बेसन पोळी आपली मिनिटात बनून तयार झालेली आहे. आता मंद आचेवर गोल्डन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. आता गोल्डन झाली की लगेच पलटवून घ्यायची आहे आणि दुसरी साईडही याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि तयार आहे आपली कुरकुरीत बेसन पोळी. याच पद्धतीने आपल्याला सर्व बेसन पोळ्या तयार करून घ्यायच्या आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.